माझ्याकडे उद्या वेळ नसेल, त्याला उद्या कुठलाही काम नसेल, ती उद्या ऑफिसमध्ये उपलब्ध नसेल. या प्रकारचे वाक्य आज आपण बनवणार आहोत. येस, निगेटिव्ह सेंटेन्सेस बट ऑफ फ्युचर टेन्स. चला तर बघूया. यामध्ये दोन प्रकारचे वाक्य आपण बघितले आहेत जेव्हा आपण स्टडी करत होतो की फ्युचरचे सेंटेन्सेस कसे बनवायचे. सो इन दिस देर आर विल बी अँड विल हॅव. यामध्ये दोनच व्हेरिएबल्स आहेत. पहिला आहे विल बी आणि दुसरा आहे विल हॅव. तर त्यामध्ये कशा पद्धतीने चेंजेस होतात ते हे वाक्य कसे बदलायचे हे आज आपण बघणार आहोत. फर्स्ट वन इज विल बी. सो आय हॅव रिटन सम सेंटेन्सेस ऑलरेडी. फर्स्ट वन, ही विल बी अवेलेबल. तो किंवा ते आदरार्थ जेव्हा आपण म्हणतो ते यूज करतो आपण, एकवचनी असेल तरीही मराठीमध्ये. सो तो उपलब्ध असेल. निगेटिव्ह करताना वी हॅव टू यूज नॉट इन बिटवीन दीज टू वर्ड्स. ही विल नॉट बी अवेलेबल. ही विल नॉट बी अवेलेबल. तो उपलब्ध नसेल. He will not be available. You can say won't be also. You can say won't be. तुम्ही हे सुद्धा यूज करू शकता. He won't be available. So this is how you can make negative. Will be च्या मध्ये तुम्हाला not हा शब्द यूज करायचा आहे आणि ते वाक्य निगेटिव्ह बनेल. पुढचं वाक्य आहे she will be there tomorrow. ती उद्या तिथे असेल. She will be there tomorrow. How to change it? She will not be there tomorrow. She will not be there tomorrow. Here you can use won't be. She won't be there tomorrow. So these and these both the things are same. इथेही will नंतर not add करायचं आहे. इथे सुद्धा will नंतर not हा शब्द add केला की ते वाक्य निगेटिव्ह बनणार आहे. Let's see some examples of will have. First one is they will have 3 meetings. त्यांना 3 बैठका किंवा 3 मीटिंग्स असतील आज किंवा उद्या फ्युचरमध्ये. They will have 3 meetings. How to change this? They will not have 3 meetings. They will not have 3 meetings. इथे पण तुम्ही won't have घेऊ शकता. They won't have 3 meetings. They will not have 3 meetings. त्यांना 3 मीटिंग नसतील. जास्त असतील किंवा कमी असतील और इट विल बी अ हॉलिडे. वी डोंट. ओके, पण नाही कसं म्हणायचं ते आपण यात पाहतो. They will not have 3 meetings. नेक्स्ट वन इज राज विल हॅव अ कार. राजकडे कार असेल. नसेल कसं सांगणार तुम्ही? सेम आहे. फर्स्ट सेंटेन्स सारखंच. राज विल नॉट हॅव अ कार. एनी पण घेऊ शकता तुम्ही. राज विल नॉट हॅव एनी कार. राज विल नॉट हॅव अ कार. राजकडे कार नसेल. सो फ्युचर टेन्स कंपॅरेटिव्हली इझी आहे प्रेझेंट आणि पास्ट च्या तुलनेमध्ये, कारण प्रेझेंटमध्ये 5 हेल्पिंग वर्ब आपण पाहिले. एम, इज, आर, हॅव आणि हॅज. पास्टमध्ये 3 आहेत, वॉज, वर अँड हॅड. फ्युचरमध्ये 2च गोष्टी आहेत. सगळ्या सब्जेक्ट समोर म्हणजे सगळ्या कर्त्यासमोर विल बीच येईल किंवा विल हॅव येईल. इथे आपण अनेक वचन घेतले. ते इथे आहे एक वचन. राज एकाच पर्सनचं नाव आहे. सो एक वचन असो किंवा अनेक वचन, तिथे एकच प्रकारचा शब्द यूज होतो. सो हे लक्षात ठेवायलाही इझी आहे आणि त्याचे वाक्य बनवायलाही इझी आहे. पण हा थोडासा कमी यूज होतो त्यामुळे तो फॅमिलियर वाटत नाही टेन्स आपल्याला. यू कॅन मेक मेनी सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ दिस. सो मेकिंग निगेटिव्ह सेंटेन्सेस ऑफ फ्युचर टेन्स इज इझी. यू कॅन डू सम मोर प्रॅक्टिस. अजून थोडीशी प्रॅक्टिस केली की ते तुम्हाला बोलतानाही इझी वाटतील. तुम्ही वोंट बी किंवा वोंट हॅव हे शब्द सुद्धा यूज करू शकता जेणेकरून तुमची इंग्लिश अजून थोडीशी ॲडव्हान्स्ड वाटेल. आय होप यू अंडरस्टूड all these concepts, and in the next video we will see some more concepts regarding making sentences and making long sentences. एखादं वाक्य मोठं वाक्य कसं बनवायचं, कसं इझिली तुम्ही ते बनवू शकता. These things we will see in the next video. Till then, bye bye.